नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत अतिशय सुंदर अशी कथा, बदकाचे कुरूप पिल्लू. तर एक होतं जंगल आणि त्या जंगलामध्ये एक आई बदक राहत होती. तिने 5 अंडी दिली होती आणि त्या 5 अंड्यांना उबवून तिला आपल्या पिलांना जन्म द्यायचा होता आणि म्हणूनच अंडी उबवण्यासाठी ती अंड्यांवरती बसली. आता थोड्याच दिवसांनी काय झालं तर उष्णतेमुळे त्यातली 4 अंडी फुटली, म्हणजेच त्याचं पिलांमध्ये रूपांतर झालं आणि तिने 4 सुंदर पिलांना जन्म दिला. राहिलं होतं एक अंड. ते अंड काही फुटेना. तर तिलासुद्धा काळजी वाटू लागली. अरे, हे अंड का नाही फुटत? मग काही काळ गेला तरी ती तशीच बसून राहिली. त्यानंतर ते अंड फुटलं आणि त्यातून एक बदकाचं पिल्लू जन्माला आलं. आता इतर पिलांसारखं हे पिल्लू नव्हतं. हे पिल्लू थोडंसं वेगळं होतं, कुरूप होतं आणि दिसायलाही विचित्र वाटत होतं. तर आई बदकाने विचार केला, माझी 4 पिले इतकी सुंदर दिसायला आहेत आणि हे पिल्लू इतकं कुरूप कसं काय जन्माला आलं? तर ती या काळजीने चिंतित होती. काही दिवसांनी या पिलांना तिने खायला शिकवलं, चालायला शिकवलं, सगळ्या गोष्टी शिकवल्या. आता कुठेही जाताना आई बदकासोबत ही 5 पिले जायची. त्यातली 4 पिले या कुरूप पिल्लूला नेहमी नावे ठेवत असत, त्याला कुरूप म्हणून चिडवत असत. त्याची काळजीसुद्धा कोण करत नव्हतं आणि त्याला खेळायलासुद्धा कोणीही घेत नव्हतं. तो एकटाच बसायचा आणि विचार करायचा की मी एवढा कुरूप का आहे. काही दिवसांनी तर त्याच्या आईनेसुद्धा त्याच्याकडे लक्ष देणं बंद केलं. त्याची भावंडेसुद्धा चिडवत होती आणि त्यांनी त्याला घरातून हाकलूनसुद्धा लावलं. आता त्या छोट्याशा कुरूप पिल्लाला कुठं जायचं हेच कळत नव्हतं. तो असा चालत 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 जंगलातून जात असताना एका ठिकाणी येऊन पोचला. तर तिथे होतं कोंबडीचं खुराडं आणि त्या कोंबडीच्या खुराड्यामध्ये खूप सारी कोंबड्यांची पिल्ले होती, कोंबडी होती, कोंबडा होता, सगळेजण होते. त्यात हे बदकाचं पिल्लू येऊन पोचलं. आता सगळ्या कोंबडीच्या पिल्लांनी या पिल्लाला त्रास द्यायला सुरुवात केली. बदकाचं पिल्लू म्हणून त्याला चिडवलं, कुरूप आहे म्हणून त्याला हसले आणि तेथून त्याला पळवून लावलं. यानंतर कुठे जायचं याचा विचार कुरूप पिल्लू करू लागलं. तसंच ते चालत 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 एका ठिकाणी आलं. तिथं त्याला एक घर दिसलं. त्या घरामध्ये एक राहत होतं कुटुंब. आता या कुटुंबानं या पिलाला घरी आणलं, त्याचा लाड केला. पण त्यांच्याकडे एक होता कुत्रा. तो कुत्रा या पिलाला काही समोर उभा करेना, त्याला त्रास देऊ लागला आणि त्याच्यावर सतत भुंकू लागला. त्यामुळे घाबरून त्याने तिथूनही पळ काढला. आता कुठे जावं हा विचार त्याच्या मनात येऊ लागला आणि अशा पद्धतीने तो इकडे तिकडे जाण्याच्या नादात त्याचा खूप काळ गेला. काही काळानंतर ते पिल्लू झालं मोठं. आता ते एका तळ्याजवळ येऊन पोचलं आणि तळ्याजवळ त्याला एक सुंदर अशी हंसिनी दिसली. त्याला खूप आनंद झाला. ती हंसिनीसुद्धा त्याला आवडली. त्याने त्याची प्रतिमा जेव्हा तळ्यात पाहिली तेव्हा ते कुरूप राहिलं नव्हतं आणि ते सुंदर असा राजहंस झालेला होता. म्हणजेच आता ते कुरूप बदकाचं पिल्लू सगळ्यांपेक्षा वेगळं दिसणारं तो होता सुंदरसा राजहंस आणि त्याला खूप आनंद झाला आणि हंसिनीसोबत लग्न करून त्याने आपला सुखाचा संसार मांडला. तर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.